जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल म्हाळसा, म्हाळसा, तुझी तब्येत ठीक करण्यासाठी जेजुरीहून हेगडी प्रधानांनी बघ कोणाला पाठवलंय. कोण आहात आपण? हे धन्वंतरी आहेत, वैद्यक शास्त्राचे आराध्य. कुंभकाच्या मायावी दैत्याच्या जहाल विषाने काही अंशी आपला परिणाम साधला आहे. शरीरातून विष जरी निघून गेले असले तरी शरीराला हानी झालीच आहे. हा अशक्तपणा हे त्याचेच प्रथम लक्षण आहे. माझी प्राथमिक तपासणी पूर्ण झाली आहे. यांच्यावर उपाय करण्यासाठी मला काही तुळशीपत्रे लागतील. हो, आमच्या अंगणातच तुळस आहे. मी आणून देते काही तुळशीपत्र. नाही, आपण जाऊ नये. वैद्यक शास्त्रानुसार औषध तयार करण्याचे कार्य वैद्यांनीच करायचे असते. त्यामुळे मलाच जावे लागेल. मी स्वतः जाऊन तुळशीपत्रे घेऊन येतो. लतिका, मला काय झालंय ग? तुला काय झालंय हे मी नाही सांगू शकत म्हाळसा, पण एवढं मात्र सांगू शकते की तू आता लवकर बरी होशील. कारण साक्षात वैद्यक शास्त्राचे आराध्य आहेत ते.
आपल्यासारख्या माणसांना सहजच बरं करू शकतील. इतकं सारं झालं नाही या दिवसात. तुझं शरीर काय काळं निळं पडलं, तू प्रायश्चित्त काय घेतलंस, आणि आता अशी अशक्त होऊन पडून राहिलीयस. पण म्हाळसा, अजूनही खंडेरायांनी तुला दिलेल्या लाकडी कुपीला कुणीही हात लावलेला नाही. लतिका, ती कुपी आणून देशील? चालेल ना मी त्या कुपीला हात लावला तर? अगं मी सांगतेय ना. म्हाळसा, एक सांगू? ही कुपी तुझ्या बरोबर आहे म्हणून तर तू या सगळ्यातून लवकर बरी होऊ शकतेस. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. शक्तीशिवाय या शिवाला पूर्णत्व नाही. कारण तू माझी भार्या आहेस. परंतु म्हाळसा, मला एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते. ती म्हणजे तुझ्यातल्या ऊर्जेची, तुझ्यातल्या शक्तीची. म्हाळसा, तू शक्तिरूप आहेस. केवळ तुला तुझ्या शक्तीची ओळख नाही इतकंच, आणि हीच शक्ती आपल्या दोघांनाही या संकटातून बाहेर काढू शकते. लतिका, मला पाणी आणून देशील? हो, आलेच. इतकं घडूनही हळदीचे हे शिवलिंग त्याच्या मूळ स्वरूपात आहे हे पाहून मला आता या क्षणी किती आनंद झाला हे मी तुम्हाला कसं सांगू. मला तुम्ही कधी भेटणार? हे तुळशी माते, म्हाळसा देवींच्या उपचारासाठी आपले सहाय्य हवे आहे. तुळशी पत्रातून त्यांची व्याधी दूर करण्यास आपली आज्ञा असावी. या तुळशी पत्राचा अन्य कोणत्याही कामासाठी उपयोग केला जाणार नाही याचे मी आपणास आश्वासन देतो.
आज जेजुरीच्या या राजप्रसादातून चालताना पुन्हा नव्याने चालतो आहे असे वाटते आहे. मला माहित होते की मी पुन्हा इथे येणार आहे, पण विषप्राशनाच्या प्रसंगात सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न असतील. मुळात हे सगळे नेमके काय होत आहे हे त्यांना तरी कसे सांगणार. तेव्हा आज मी नाही तर माझे मौन बोलणं, तर माझे मौन बोलणं, तर माझे मौन बोलणं. सदानंदाचा, सदानंदाचा, सदानंदाचा. देवा, आज अनेक दिवसांनंतर आपण सर्वजण ह्या दरबारात उपस्थित आहोत. काही प्रश्न आहेत, काही अपूर्ण राहिलेली कार्य आहेत. आपल्या उपस्थितीत ती कार्य मार्गी लावायची आहेत देवा. देवा, तुम्हाला भेटाया सप्तर्षी प्रमुख धर्मांगवेद आले आहेत. परवानगी असावी. हे मार्तंड भैरवा, हे खंडेराय, हे महादेवा, भक्तांसाठी आपण अहोरात्र कष्ट घेत आहात. आपल्या इच्छित कार्यात आमचा सहभाग होऊन हे जीवन कृतार्थ व्हावे हीच इच्छा आहे. देवा, आपण सांगितल्याप्रमाणे धर्माचे कार्य सुरू करावयाचे आहे. यावेळी हे कार्य सुरू करताना नेमकी सुरुवात कशी करावी, आधीच्या संस्कारांना किती स्थान द्यावे, लोकांना जागविण्याचे साधन काय असावे, त्याचे स्वरूप काय असावे, असे अनेक प्रश्न मला पडले आहेत. आपण जर मला मार्गदर्शन केले तर हा देह जिवंत असेपर्यंत मी हे कार्य करीत राहीन असे आपणास आश्वासन देतो. देवा, आज तुम्ही काय बी बोलणं झालायच. समधे सेवक म्हणत होते की त्यांच्याशी बी तुम्ही आज सकाळपासून काय बी बोला नाही. आमच्याकडनं काही चूक झाली आहे का देवा? देवानं सकाळपासून काय खाल्लेलं बी नाही, कोणाशी बोलणं बी झालेत. तर हे जर असं करायला लागलं तर आम्ही तरी अन्नाला कसं हात लावणार? देवा, आपण जर का मौन राहिलात
तर अनेकांना दुःख होईल, कदाचित अपराधीही वाटेल. आपल्या प्रिय भक्तांसाठी आपण स्वतःला क्लेश करून घ्यायला वेळ लावत नाही. मग बोलायचे का थांबलात देवा? देवा देवा, तुम्हाला बरं वाटत नसेल तरी विश्रांती घ्या. आम्ही समधी कामं करून घेऊ. राजप्रासादाच्या बाहेर एक व्यक्ती पोहोचली आहे. ती व्यक्ती एक वादळ घेऊन येत आहे. त्या व्यक्तीला इकडे येऊ द्या, मग आपण बोलू. प्रणाम आचार्य. मल्लासूर. होय आचार्य, आपणास ठाऊकच आहे की दैत्यांचा राजा असूनही खंडेरायाच्या हातून मला मरण आल्यानंतर मी त्यांच्या चरणी स्थान मागितलं. हे कैलासपती, तुम्ही जगत स्वामी आहात. आमच्या पापकर्मांना क्षमा करून आम्हाला क्षमा करावी ही प्रार्थना. आणि म्हणूनच या जेजूर गडावर मी निवास करतो. मल्लासूर, तुला इथे असं पाहताना मला काय वाटतंय हे शब्दात सांगणं मला शक्य नाही. आचार्य, मला ठाऊक आहे माझा ज्येष्ठ पुत्र कुंभक हा चुकला आहे. त्यांनी तुमचं ऐकलं नाही आणि मोठा अपराध करून बसला. मल्लासूर, खंडेरायांशी युद्ध करू नये असं मी तुलाही त्यावेळी बजावलं होतं, पण त्यावेळी तू माझं ऐकलं नाहीस. आचार्य, मला माझी चूक कळली, पण कुंभकास आपण क्षमा करावी. मी कोण क्षमा करणार? आचार्य, माझी आपणास विनंती आहे की कुंभकासाठी आपण खंडेरायांकडे जीवदान मागावं. पण मी हे सांगण्यासाठी इथे आलेलोच नाही. दैत्य गुरु या नात्याने खंडेरायां. पण आचार्य, हीच योग्य वेळ आहे की कुंभकास आपण एक संधी द्यावी. त्याने एवढे अपराध करूनही. आचार्य, आपणच दैत्यांकडे अशी पाठ फिरवली तर त्यांनी जायचं कुठं? माझं जर काही पुण्यकर्म शिल्लक असेल तर ते मी आपल्या चरणी ठेवून आपणास विनंती करतो की माझा ज्येष्ठ पुत्र कुंभक याची बाजू आपण खंडेरायांकडे मांडावी. मी प्रयत्न करतो.